गगनबावडा तालुक्यातील शेणवडे इथं ज्येष्ठ नागरिक सदाशिव गुरव यांच्या हस्ते फीत कापून नूतन लोकनियुक्त सरपंच संपदा प्रकाश पाटील यांच्यासह 2 नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला। यावेळी सरपंच संपदा पाटील यांनी गावचा विकास हेच माझं ध्येय असल्याचं सांगितलं। गगनबावडा तालुक्यातील शेणवडे ग्रामपंचायतीवरती आमदार सतेज पाटील यांच्या गटाची सत्ता आहे। या ठिकाणी सत्तारूढ गटाच्या समझोत्यानुसार सरपंच आणि उपसरपंच पदासाठी 2.5 वर्षांचा कार्यकाळ ठरवण्यात आला। यानुसार पहिले 2.5 वर्ष लोकनियुक्त सरपंच म्हणून उज्ज्वला पाटील आणि उपसरपंच म्हणून प्रकाश पाटील यांना संधी देण्यात आली होती। 2.5 वर्षानंतर लोकनियुक्त सरपंच उज्ज्वला पाटील आणि उपसरपंच प्रकाश पाटील यांनी राजीनामा दिला। मात्र ग्रामपंचायत सदस्या शारदा सावंत आणि योगिता विपिलकर या 2 सत्ताधारी गटाच्या सदस्यांच्या विरोधात भाजप शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिक्रमणाबाबत तक्रार केली होती। या तक्रारीनंतर या दोन्ही सदस्या अपात्र झाल्या, त्यामुळे लोकनियुक्त सरपंच पद आणि 2 सदस्य पद रिक्त झाली होती। त्यानंतर 29 एप्रिल 2026 रोजी लोकनियुक्त सरपंच आणि 2 सदस्य पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। यामध्ये प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या लोकनियुक्त सरपंच संपदा पाटील, सदस्या गीता वापिलकर आणि सविता वापिलकर या विजयी झाल्या। या निवडीनंतर आज ज्येष्ठ नागरिक सदाशिव गुरव यांच्या हस्ते फीत कापून लोकनियुक्त सरपंच संपदा पाटील, सदस्या गीता वापिलकर आणि सविता वापिलकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला। यावेळी लोकनियुक्त सरपंच आणि दोन्ही सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी नूतन सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करणार असल्याचं सांगितलं। उपसरपंच बाळासो टक्के यांनी यावेळी बोलताना आत्तापर्यंत विरोधकांनी मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचं काम केलंय असं सांगून आता एकजुटीनं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। डॉक्टर आनंदा वापिलकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवरती दाखले मिळत नाहीत असा आरोप करत याकडे लक्ष देण्याची सूचना केली। सरपंच संपदा पाटील यांनी गावच्या विकासाच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांचे हात बळकट करण्याचं काम करणार असल्याची ग्वाही दिली। मी संपदा प्रकाश पाटील, लोकनियुक्त सरपंच, शेणवडे ग्रामपंचायत माझ्या विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानते। मी शेणवडे गावच्या शिक्षण, स्वच्छता व आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून आमचे नेते माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचे हात बळकट करीन व सर्व सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करेन। या कार्यालय प्रवेशावेळी सदस्य अर्चना कांबळे, पूनम पाटील, शाहू विकास सोसायटीचे चेअरमन सर्जेराव पाटील, विठ्ठलाई दूध संस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील, रघुनाथ गुरव, मनाजी कांबळे, शाहू सोसायटीचे माजी चेअरमन धोंडीराम पाटील, दशरथ कांबळे, मारुती कांबळे, बाजीराव वापिलकर, ग्रामसेवक के ए पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।